आज छत्रपती संभाजी महाराजांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नोत्तरामध्ये काही पत्रकारांनी इतर उपोषणाला भेट देणार का याविषयी प्रश्नोत्तर केली। त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं, लोकशाहीने घटनेला दिलेल्या अधिकारानुसार मनोजदा आंदोलन करत आहेत। कोणाला आरक्षणात घ्यायचं नाही हे न्यायालय ठरवेल, हे संविधान ठरवेल। परंतु या गोष्टींमुळे पुढे उपोषणाला बसणाऱ्या ओबीसींचा स्वतःला मसिहा समजणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी पातळी सोडून, नवनाथ वाघमारेंनी पातळी सोडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या गादीचे, यांच्या विचाराचे वारसदार असणाऱ्या छत्रपती संभाजीराजांवरती खालच्या थराची टीका केलेली आहे। एक महाराष्ट्रातला शिवभक्त या नात्यानं, लोकशाहीला मानणारा, संविधानाला मानणारा एक कार्यकर्ता या नात्यानं मी या दोघांचा निषेध व्यक्त करतो। परंतु आपण धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात लक्ष्मणजी, आणि तुम्ही धनगरांना एसटी मध्ये टाकण्यापेक्षा धनगरांची माती भिडवून, ओबीसींची माती भिडवून गाव गाड्या वस्त्यांमध्ये दंगली घडवत आहात। तुम्ही खालच्या थराची टीका मनोजदांवरती करत आहात, छत्रपती संभाजीराजांवरती करत आहात। या सगळ्या गोष्टींचा जाब तुम्हाला मराठा समाज, त्याचबरोबर महाराष्ट्रातील 18 पगड जातीची जनता विचारणार आहे। अहो, भले भले छत्रपतींविषयी बोलल्यानंतर माफिया मागतात। तुमची झाटकी पत्ती हागे, तुम्हाला ही लाचची चेतावणी आहे। तुम्ही संयमानं वागा, सबुरीनं वागा। मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम करू नका। तुम्ही तुमच्या धनगर समाजाला एसटीमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न करा, परंतु मराठ्यांनी काय करावं, छत्रपतींनी काय करावं, संभाजीराजांनी काय करावं याची उदासीची डोस घेऊ नका, अन्यथा तुमचा जितेंद्र आव्हाड व्हायला वेळ लागणार नाही। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।